नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो बघा, सरळ सेवेचं कळलं का एक्झामची जवळपास मॅक्झिमम विद्यार्थी करत आहेत आणि सरळ सेवेमध्ये जो जीकेचा पार्ट आहे कळलं का किंवा जीएसचा पार्ट आहे, ज्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला समजेल की सायन्स या विषयावर 2-3 प्रश्न तुम्हाला काय हमखास विचारले जातात। तर सायन्सचे 2-3 प्रश्न हे कोणत्या घटकावर येऊ शकतात त्याच्या संबंधित मी तुम्हाला संभाव्य काही प्रश्न घेऊन आलेलो आहे आणि त्या प्रश्नांचं विश्लेषण करणार आहे। तर तुम्ही जर तलाठी करत असेल किंवा अन्य कोणती सरळ सेवा एग्जाम देत असेल तर त्यामध्ये जर तुम्हाला 2-3 प्रश्न विद्यांची राईट आणायचे असतील तर मी जे काही आज प्रश्न घेणार आहे तर त्या प्रश्नांच्या संबंधितच तुम्हाला काय करायचंय माहित आहे का, डेटाबेस व्यवस्थित बघून घ्यायचं आहे। पुढे जाण्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राइब करून टाका। येणाऱ्या काळात तुम्हाला जे काही नवीन डेटाबेस भेटणार आहे तो तुम्हाला या YouTube चॅनलला भेटून जाईल, जे सायन्स चॅनलचं नाव आहे सायन्स बाय अशोक पवार। वेळ न घालता बघा, पहिला प्रश्न तुमच्यासाठी आणलेला आहे की जी ची किंमत किती आहे। कळलं का, कॅपिटल जी जो आहे ह्याची किंमत किती आहे। तर मला सांगा, कॅपिटल जी जो आहे याला आपण ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणत असतो, गुरुत्वाकर्षणाचा काय म्हणतो स्थिरांक म्हणून ओळखलं जातं। आणि जी ची किंमत जी आहे ती फिक्स आहे, त्याची किंमत कधीही बदलत नाही। आणि जी ची किंमत किती आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे 6.67 गुणिले 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर। ही जी आहे कॅपिटल जी ची किंमत आहे। मला सांगा, कॅपिटल जी कुठं वापरलं जातं, गुरुत्वाकर्षण बल कडत असताना कळलं का, तर त्यावेळेस असतं m1 × m2/r चा वर्ग हा न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे मित्रांनो। जो कोणावर डिपेंड आहे, दोन वस्तूच्या वस्तुमानावर डिपेंड आहे, दोन वस्तूमधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती आहे। आणि हा कॅपिटल जी जो स्थिरांक आहे तो कधी बदलत नाही आणि ह्याची किंमत आहे 6.67 गुणिले 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर। पहिल्या ऑप्शन मध्ये जी आहे ही किंमत आहे स्मॉल जी ची। कोरेला का, स्मॉल जी म्हणजे गुरुत्व त्वरण म्हणतो आपण त्याला गुरुत्व त्वरण म्हणत असतो, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन म्हणतो। आणि ही जी ची किंमत मला सांगा बदलत असते, म्हणजे याचा अर्थ जी ची किंमत काय आहे, बदलू शकते। पृथ्वीवर वेगवेगळ्या भागात ह्याची किंमत वेगळी आहे, ध्रुवावर वेगळी, विषुववृत्तावर वेगळी, परंतु कॅपिटल जी ची किंमत बदलत नाही म्हणून त्याला ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणतो। आणि ती फिक्स मला सांगा 6.67 गुणिले 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर एवढी आहे। ही कशाची किंमत आहे, 6.62 गुणिले 10⁻34 जूल पर हर्ट्ज। कळलं का, तर ही आहे प्लँक कॉन्स्टंटची। जी प्लँक कॉन्स्टंट आहे ना ह्याची किंमत आहे कळलं का, जो आपण h ने दाखवत असतो। सर जसं कॅपिटल जी हे गुरुत्वाकर्षण बलामध्ये वापरलं जातं तर हे प्लँक कॉन्स्टंट कुठं वापरलं जातं, तर सूर्याच्या केंद्रकातून निघणारी जी ऊर्जा आहे कळलं का, ऊर्जा आहे यानी एनर्जी आहे, ही एनर्जी मला सांगा h × कळलं का वारंवारतेच्या समप्रमाणात असते। म्हणजे याचा अर्थ सूर्याच्या केंद्रकातून निघणारी ऊर्जा ही जी काही त्या प्रकाश आहे त्या प्रकाशाची ऊर्जा ही त्या प्रकाशाच्या वारंवारतेच्या समप्रमाणात असते। आणि जेव्हा मला सांगा सूर्याच्या आतून निघणारी ऊर्जा काढायची असते वारंवारतेवरून, तेव्हा या ठिकाणी प्लँक कॉन्स्टंट वापरलं जातं। हे मॅक्स प्लँक यांनी त्याच्या क्वांटम थेअरीमध्ये दिलेलं होतं, म्हणून याला प्लँक कॉन्स्टंट म्हणतात, ज्याची किंमत ही एवढी आहे मित्रांनो। तर अशा प्रकारे तुम्हाला एक गोष्ट ठेवायचे, सरळ सेवेमध्ये तुम्हाला किमती विचारल्या जातात तर काही जे फिक्स किमती आहेत कळलं का, त्या किमती लक्षात राहू द्या, ज्याच्यावर प्रश्न येऊ शकतो। दुसरा प्रश्न आहे बघा, क्रिकेटच्या खेळामध्ये खेळाडू झेल घेताना हात मागे घेतो, हा न्यूटनचा कितवा गतिविषयक नियमाचे उदाहरण आहे। तुम्ही बघितलं असेल, क्रिकेट जेव्हा खेळत असतो तेव्हा मला सांगा एखाद्याने चेंडू फेकलं तर तू झेल घेताना हात मागे घेतो। जर बघितलं तर हा दुसऱ्या नियमाचं उदाहरण आहे। काय सांगतो दुसरा नियम, दुसरा नियम काय सांगत असतो व्यवस्थित लक्ष द्या, की जर मला सांगा एखाद्या गतिमान वस्तूचं कळलं का संवेग जर बदलायचा असेल, संवेग जर बदलायचा असेल तर मला सांगा बलामध्ये बदल करावं लागेल, बलामध्ये बदल करावं लागेल। कारण बघा या ठिकाणी तुम्हाला कळणं गरजेचं आहे संवेग काय असतं। संवेग म्हणजे एखाद्या वस्तूचं वस्तुमान आणि ती वस्तू गतिमान असेल तर तिचा वेग, या दोघांच्या गुणाकाराला आपण संवेग म्हणत असतो। आता वस्तुमान तर बदलत नाही कधी मित्रांनो, जर आता संवेग बदलायचा असेल तर तुला वेगात बदल करावा लागेल, आणि जर वेगात बदल करायचा असेल तर तुला त्याच्यात बलामध्ये बदल करावा लागेल कळलं का, फोर्स अप्लाय करावा लागेल, बल। मग बघा जेव्हा मी बल अप्लाय करेल तेव्हा वेगात बदल होईल। जसा हा पेन आहे,
या पेनला हळूच बल लावून फेकलो तर वेग कमी आणि वेग कमी तर संवेग कमी, याच पेनला मी अधिक बल लावून फेकलो तर वेग जास्त तर संवेग जास्त। ह्याचा अर्थ संवेगात बदल करायचा असेल तर तुम्हाला कशात बदल करावा लागेल, बलामध्ये बदल करावं लागतं। मग अशा प्रकारे मला सांगा, दुसरा नियम सांगतो की संवेगाचा जो बदल आहे तो अप्लाय होणाऱ्या बलाच्या समानुपाती असतं। जेवढं बल जास्त अप्लाय करताल तेवढं संवेग तेवढं जास्त बदलेल। आणि ह्याचं उदाहरण आहे मित्रांनो माहित आहे का, क्रिकेटच्या खेळामध्ये खेळाडू झेल घेताना हात मागे घेतो किंवा उंच उडी कळाला का मारणारा जो काही व्यक्ती आहे तो रेतीमध्ये किंवा मातीच्या ढिगाऱ्यात मारतो। हे दोन उदाहरण आहेत हे दुसऱ्या नियमाचे। पहिल्या नियमाचे काय उदाहरण आहेत, जेवढे काही पहिल्या नियमाचे उदाहरण जर बघितलं तर मला सांगा, गाडी कळाला का, गाडी अचानक सुरू झाल्यास, अचानक कळाला का सुरू झाल्यास मला सांगा प्रवासी जो आहे मागच्या दिशेने कळाला का, मागच्या दिशेने काय झुकतो मित्रांनो। किंवा मला सांगा चालू गाडी अचानक ब्रेक मारलं ड्रायव्हरनी तर प्रवासी पुढच्या दिशेने काय फेकला जातो। सतरंजी झटकल्यानंतर ती स्वच्छ होते, पंखा बंद केल्यानंतर हळूहळू बंद होतो। मला सांगा फांदी हलवल्यानंतर फळ तुटतं। तर हे सगळे उदाहरण पहिल्या नियमाचे आहेत, कारण पहिला नियम म्हणतो की जोपर्यंत एखाद्या वस्तूवर आपण कोणताही बल कार्य करत नाही तोपर्यंत ती वस्तू आपल्या मूळ अवस्थेमध्येच राहते। गतिमान असेल तर गतिमान राहते, स्थिर असेल तर स्थिर राहते। पण जेव्हा आपण बलाचा वापर करतो तेव्हा ती आपली अवस्था बदलते, असं न्यूटनचा पहिला नियम म्हणतो। तिसरा नियम म्हणतो क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल कळालं का समान असतात परंतु त्यांची दिशा परस्पर विरुद्ध असते। म्हणजे काय, एखादा चेंडू तुम्ही जमिनीवर जेवढ्या जोराने आपटताल तो चेंडू जमिनीवर जेवढं बल अप्लाय करेल तेवढाच बल जमीन त्या चेंडूवर विरुद्ध दिशेने अप्लाय करते। म्हणून इथं म्हटलंय बघा, चेंडू खाली आपटताना तो क्रियाबल झाला आणि त्याच्या विरुद्ध मला सांगा जमीन प्रतिक्रियाबल अप्लाय केली। मग जेवढ्या बलाने मी चेंडू आपटेल तेवढाच बल जमीन विरुद्ध साईडला चेंडूवर अप्लाय करते, म्हणून चेंडू वरच्या दिशेने काय होतो माहिती आहे का, फेकला जातो। ह्याचं उदाहरण जर बघितलं तर अग्निबाणाचा जो उडान आहे कळालं का, अग्निबाणाचा जो उडान आहे मला सांगा हा तिसऱ्या नियमावर अप्लाय होतो। कसं, जसं अशा प्रकारे हे रॉकेट आहे कळाला का, अग्निबाण आहे, या रॉकेटमध्ये इंधन भरलेले असतात। हे इंधन ज्वलन करून खालच्या दिशेने बल अप्लाय करतात। जेवढं बल इंधन खालच्या दिशेने अप्लाय करेल जमीन तेवढंच बल विरुद्ध दिशेने अप्लाय करतं, म्हणून तो रॉकेट वरती जातो। तर अग्निबाणाचा उडाणाचा हा तिसरा नियम कळलेला का इथपर्यंत, तर हे तिसऱ्या नियमानुसार आहे। हे नियम लक्षात ठेवा। खालीलपैकी का दाबाचे एकक काय, प्रेशर कळालं का, प्रेशरचं एकक काय आहे असं तुम्हाला या ठिकाणी विचारलंय। मीटर पर सेकंद, न्यूटन पर मीटर स्क्वेअर, केजी आणि न्यूटन आहे। तर मला सांगा प्रेशरचं एकक आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर। हा जर बघितलं तर कशाचं, प्रेशरचं, प्रेशर यानी दाबाचं एकक आहे। जर बघितलं केजी हे वस्तुमानाचा एकक आहे, मास वस्तुमान, आणि न्यूटन हे वजनाचा एकक आहे, वजन, हे समजणं। आणि हे मीटर पर सेकंदचा वर्ग हा त्वरणाचा एकक आहे। तुम्हाला सरळ सरळ एककावर प्रश्न आतापर्यंत जास्तीत जास्त विचारले गेलेले आहेत, तरी एकक लक्षात ठेवा कोण कशाचं आहे। तर मीटर पर सेकंदचा वर्ग मला सांगा कोणाचा आहे, त्वरणाचा एकक आहे, ज्याला आपण ऍक्सेलरेशन म्हणत असतो। त्वरण म्हणजे काय असतं माहित आहे का, त्वरण म्हणजे वेगातील बदल असतं, वेगातील बदलाला त्वरण म्हणतात। कसं काढलं जातं रे, तर त्वरण बरोबर मला सांगा अंतिम वेग मायनस सुरुवातीचा वेग भागिले लागलेला वेळ। तर अशा या सूत्राने त्वरण दाखवलं जातं। अंतिम वेग सुरुवातीला, नंतर बदल मायनस काय रे, सुरुवातीचा वेग भागिले लागलेला वेळ, तो वेगात बदल होण्यासाठी। प्रेशर, प्रेशर कोणाला म्हणतो माहित आहे का, जेव्हा ठराविक क्षेत्रफळावर कळाला का रे, ठराविक एरियावर लंब दिशेने एखादं बल अप्लाय करत असेल त्या बलालाच आपण थ्रस्ट म्हणून ओळखत असतो मित्रांनो। जर एखाद्या ठराविक क्षेत्रफळावर लंब दिशेने परपेंडिक्युलर बल अप्लाय करत असेल तर त्याला आपण दाब म्हणत असतो, त्याला प्रेशर म्हणत असतो। म्हणून मला सांगा प्रेशर बरोबर मला सांगा वरती काय येईल रे, थ्रस्ट येतं। थ्रस्ट म्हणजे एक प्रकारचा परपेंडिक्युलर बल भागिले एरिया येतं। थ्रस्ट म्हणजे एक प्रकारचा बल आहे, म्हणून बलाचा एकक जर बघितलं तर न्यूटन आहे आणि एरियाचा मीटरचा वर्ग, म्हणून मला सांगा प्रेशरचं एकक येतं न्यूटन पर मीटर स्क्वेअर। आणि या न्यूटन पर मीटर स्क्वेअरला दुसरं नाव आहे, याला पास्कल म्हणून ओळखलं जातं शास्त्रज्ञांच्या नावावरून। तर दाबाच्या एककाला पास्कल पण म्हणतो। वस्तुमान, वस्तुमानाचा एकक किलोग्रॅम आहे, जो कुठेही घेऊन गेलं तर बदलत नाही। वस्तुमान म्हणजे काय रे, पदार्थातील द्रव्य संचय। द्रव्य संचय म्हणजे काय रे,
त्या पदार्थात एकूण किती कंटेंट आहे त्या कंटेंटच्या प्रमाणाला वस्तुमान म्हणतो। आणि न्यूटन जो आहे वजनाचा एकक आहे, वजन डिपेंड करत असतं वस्तूच्या वस्तुमानावर आणि गुणिले तो वस्तू जिथं आहे त्या ठिकाणी लहान जीची किंमत किती आहे या दोघांच्या गुणाकाराला आपण काय म्हणत असतो माहित आहे का, वजन म्हणत असतो। एखाद्या वस्तूचं वस्तुमान आणि गुणिले मला सांगा स्मॉल जी गुरुत्व त्वरण किती आहे या दोघांच्या गुणाकाराला वजन म्हणतो। वस्तुमान म्हणजे वजन नाही, तर वजन मित्रांनो माहित आहे का बदलतं। का बदलतं वजन? कारण जीची किंमत बदलत जाते प्रत्येक ठिकाणी, म्हणून वजन बदलत जातो, कारण जीच्या किमतीवर वजन डिपेंड करतं। वस्तुमान कुठेही घेऊन गेलं तर बदलत नाही। या वजनाचं एकक न्यूटन आहे हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे। यात छोट्या छोट्या गोष्टी आहेत, हे व्यवस्थित बघून घ्या, कारण की जर 2-3 प्रश्न आले ते जर आले तर तुमची पोस्ट निघू शकते, कारण की पोस्ट कटायला 1-2 मार्कच कारणीभूत असतात। 25-30 मार्कांनी नापास होत असेल तर त्याला नापास होणे नाही, त्याला फॉर्म भरून 1000 रुपये सरकारला देऊन इज्जत घालणे म्हणतात। यासाठी बघा व्यवस्थित समजून घ्या की काय प्रश्न येऊ शकतात। एखादी वस्तू पाण्यावर तरंगते तर त्या वस्तूवर खालीलपैकी कोणता बल कार्य करतो त्यामुळे ती तरंगत असते। काय म्हणतंय, समजा एखादा चेंडू पाण्यात टाकलं तर तो पाण्यावर तरंगतो, काल का तर याला काय कारणीभूत आहे, का तरंगते, कोणता बल कारणीभूत आहे, गुरुत्वाकर्षण बल, प्लावक बल, घर्षण बल, अभिकेंद्रकी बल। आता बघा याचं उत्तर आहे प्लावक बल, ज्याला बियॉन्ड फोर्स म्हणतात। प्लावक बल म्हणतो आपण याला, बियॉन्ड फोर्स म्हणून ओळखत असतो, तर हे कारणीभूत आहे। आता हे बल कुठं अप्लाय होतो, समजा अशा प्रकारची एक पाण्याने भरलेली बादली आहे आणि या पाण्यामध्ये मला सांगा एक हे चेंडू टाकलो, जसं चेंडू खाली येतं तर त्या चेंडूवर पाणी विरुद्ध दिशेने बल अप्लाय करतं आणि त्या बलालाच आपण प्लावक बल म्हणून ओळखत असतो, त्यालाच आपण बियॉन्ड फोर्स म्हणत असतो। आता बघा हे बल कोणावर अवलंबून असतं असा जर प्रश्न विचारला तर अवलंबून कोणावर असतो, एक म्हणजे मला सांगा जी वस्तू आहे, जी चेंडू आहे किंवा जी वस्तू आहे वरती पाण्यावर पडणारी, तर मला सांगा त्याच्या आकारमानावर अवलंबून असतो। आकारमान जास्त असेल तर बल पण जास्त असतं। आणि दुसरं ज्या द्रवात ते बुडते त्याच्या घनतेवर अवलंबून असतं, घनता जास्त आकारमान जास्त असेल तर प्लावक बल जास्त असतो आणि वस्तू त्यावेळेस तरंगू शकते मित्रांनो, तर याला म्हणतात प्लावक बल। आता दुसरी गोष्ट बघा, जर वस्तूचं वस्तुमान किंवा वजन काल का आणि प्लावक बल जर सारखाच असेल तर त्यावेळेस मला सांगा वस्तू पूर्ण बुडत नाही, अर्धी पाण्यात बुडते आणि अर्धी वरती राहते। कधी वस्तू जी पाण्यात टाकलेली आहे त्याचं वजन आणि प्लावक बल सारखा असेल। जर मला सांगा वजन कमी आहे आणि त्याच्यापेक्षा प्लावक बल जास्त आहे तर अशा वेळेस मला सांगा वस्तू पाण्यामध्ये तरंगते, कारण वस्तूच्या वजनापेक्षा खालून बल जास्त अप्लाय होतो। म्हणून चेंडू मध्ये जर बघितलं तर चेंडू पाण्यात टाकल्यानंतर का तरंगतो, कारण चेंडूचं वजन कमी असतं, वस्तुमान कमी असतं आणि प्लावक बल जास्त अप्लाय होतो, म्हणून ते वरती तरंगत असते। आणि जर मला सांगा प्लावक बलापेक्षा वजन जास्त झालं तर अशा वेळेस मला सांगा तो बल त्या वस्तूला वरती ढकलू शकत नाही आणि नंतर ती वस्तू पाण्यामध्ये बुडत असते। तर अशा प्रकारे हे प्लावक बलावर डिपेंड आहे। यानंतर गुरुत्वाकर्षणाचा बल काय आहे, तर न्यूटननी सांगितलं होतं जगातील कोणत्याही दोन वस्तू कुठे जरी असेल, जगातील कोणत्याही दोन वस्तू कुठे जरी असेल तर त्या दोघांमध्ये एकमेकाकडे ओढण्याची क्षमता असते आणि ते दोघं एकमेकाला ज्या बलाने ओढत असतात त्या बलालाच गुरुत्वाकर्षण बल म्हणतात। आता समजा या दोन वस्तू आहेत, ह्याचं वस्तुमान m1 आहे, ह्याचं वस्तुमान m2 आहे आणि या दोघांमध्ये मला सांगा बल प्रेझेंट आहे, कोणतं, गुरुत्वाकर्षण बल प्रेझेंट असतो। आणि या दोन वस्तू मधला अंतर r ने दाखवू की एवढ्या अंतरावर या दोन वस्तू आहेत, तर न्यूटन म्हणतो की या दोन वस्तू कुठे जरी असेल तर या दोघांमध्ये गुरुत्वाकर्षण बल प्रेझेंट असतं आणि न्यूटननी सांगितलं की हा बल जो आहे दोन्ही वस्तूच्या वस्तुमानाच्या समानुपाती असतं। म्हणजे दोन वस्तू जेवढ्या जास्त वस्तुमानाच्या असतील तेवढं त्यांच्यामध्ये गुरुत्वाकर्षण बल जास्त असतो असं न्यूटन यांनी सांगितलं। नंतर म्हटलं की दोन वस्तूमधील अंतर जेवढं जास्त असेल तेवढं बल कमी असेल, म्हणजे अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असतं गुरुत्वाकर्षण बल असं न्यूटन यांनी सांगितलं आणि हा सूत्र दिलं गुरुत्वाकर्षण बलाचं। घर्षण बल काय असतो रे, घर्षण बल जर बघितलं
जेव्हा दोन वस्तू एकमेकावर घासले जातात तेव्हा मला सांगा घर्षण बल प्राप्त होतो आणि घर्षण बल मला सांगा गतिमान वस्तूचा वेग कमी करण्याचं काम करत असतं. हे झालं घर्षण बल. अभिकेंद्रकी बल काय असतो? समजा अशा प्रकारे एक वस्तू वर्तुळाकार मार्गाने फिरत आहे, अशा प्रकारे एक वस्तू वर्तुळाकार मार्गाने फिरत आहे आणि त्या वस्तूकडून केंद्रकाच्या दिशेने जो बल अप्लाय होतो त्याला आपण काय म्हणत असतो? अभिकेंद्रकी बल म्हणून ओळखलं जातं. जेव्हा वर्तुळाकार फिरणाऱ्या वस्तूचं जो आहे बल केंद्रकाच्या दिशेने असतो त्याला अभिकेंद्रकी म्हणतात. आणि जर मला सांगा केंद्रकाकडून बाहेर असेल तर त्याला अपकेंद्री बल म्हणून ओळखलं जातं. तर लक्षात ठेवा, अभिकेंद्रकी म्हणजे केंद्रकाकडे असणारा बल, अपकेंद्री म्हणजे केंद्रकाच्या बाहेर असणारा बल. जेव्हा मला सांगा एखाद्या वेळेस गाडीवर बसून गाडीमध्ये बसलेल्या बसमध्ये आणि बसने जर वर्तुळाकार टर्न मारलं तर आपण बाहेरच्या दिशेने फेकला जातो. कळालं का? कारण अपकेंद्रकी बलामुळे बाहेरच्या दिशेने फेकला जातो. कधी आपण मधल्या दिशेने फेकला जातो का? कारण मधल्या दिशेने फेकलं म्हणजे अभिकेंद्रकी बल कार्यरत झाला आणि बाहेरच्या दिशेने फेकला म्हणजे अपकेंद्री बल कार्यरत झाला. तर अशा प्रकारे अभिकेंद्रकी आहे, कळालं का? घर्षण बल, प्लावक बल आणि गुरुत्वाकर्षण बल हे 4 बल आहेत. आता बघा MKS पद्धतीतील उष्णतेचे एकक कोणते? कळालं का? हीटचं एकक कोणतं? उत्तर आहे मित्रांनो जूल. कळालं का? जर बघितलं तर उत्तर जर काय असेल तर ते आपण म्हणू शकतो की याचं उत्तर काय आहे? जूल आहे. आता मला सांगा कॅलरी कशाचं एकक आहे? मला सांगा मानवी शरीरातील ऊर्जा, कळालं का? शरीरातील ऊर्जा मोजण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? कॅलरीचा वापर करतो. आर्ग जो आहे, कळालं का? जर बघितलं मित्रांनो माहित आहे का? हे पण मला सांगा आपण म्हणू शकतो की उष्णतेचं एकक आहे. कोणतं? तर CGS मधला हा एकक आहे, हे कळणं गरजेचं आहे. डाईन हा बलाच्या रिलेटेड असणारा एकक आहे, जसं न्यूटन असतो त्या तर अशा पद्धतीने मला सांगा जर बघितलं तर हे एकक लक्षात ठेवा, कोणाचे MKS पद्धतीतील कोणाचे CGS पद्धतीतील, तर हे आपल्याला समजणं गरजेचं आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे हे बल झालं. ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर ची किंमत काय आहे? बघा जगातील कोणताही पदार्थ, जसं उदाहरणामध्ये हा पदार्थ घेतला मित्रांनो, माहित आहे का या पदार्थाचं तापमान आपल्याला कमी पण करता येतं. कळालं का? ह्याचं तापमान मला सांगा जर बघितलं कमी पण करता येतं. कळालं का रे? तापमान काय म्हणतोय मी? एखाद्या पदार्थाचं तापमान कमी पण करता येतं आणि एखाद्या पदार्थाचं तापमान मला सांगा वाढवता पण येतं. आता बघा जर बघितलं सर एखाद्या पदार्थाचा तापमान वाढवलो तर कुठपर्यंत वाढवू शकतो? तर मित्रांनो माहित आहे का एखाद्या पदार्थाचं तापमान वाढवायला लिमिट नाहीये. इन्फिनिटी म्हणजे अनंत पर्यंत मला सांगा तापमान वाढू शकतं. 10,000 डिग्री सेल्सिअस, 1,00,000 डिग्री सेल्सिअस, 1 कोटी डिग्री सेल्सिअस म्हणजे टेम्परेचर वाढवण्यासाठी लिमिट नाहीये. पण जर मी तापमान कमी करत गेलो तर मित्रांनो -273 डिग्री सेल्सिअस ह्याच्यापेक्षा तापमान कमी होऊ शकत नाही. जगातील कोणत्याही पदार्थाचं तापमान -273 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी होऊ शकत नाही, कारण कमी तापमान करण्यासाठी एवढी लिमिट आहे. ह्याच्यापेक्षा अलीकडे ह्याच्यापेक्षा खाली आतापर्यंत कोणतंही तापमान कमी झालेलं नाहीये. केल्विन मध्ये जर बघितलं तर यालाच आपण 0 केल्विन म्हणतो मित्रांनो. कोरेल का? तर हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि -460 फॅरेडे काला का एवढं फॅरेनहाइट, कोरेल का डिग्री फॅरेनहाइट एवढं आपण ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर मध्ये मोजत असतो. तर बघा आता -273 डिग्री सेल्सिअस हे ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर आहे. तर यालाच ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हणतो आपण की ह्याच्या खाली कमी करता येत नाही. याला केल्विन मध्ये जर बघितलं तर 0 केल्विन आणि फॅरेनहाइट मध्ये जर बघितलं तर -460 डिग्री फॅरेनहाइट आपण मोजत असतो. म्हणून मला सांगा ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर कोणता आहे? तर मला सांगा -273. हे काय आहे? तर मित्रांनो माहित आहे का जर बघितलं याला पाण्याचा गोटन बिंदू म्हणतो आपण. म्हणजे हे गोटन बिंदू आहे मित्रांनो, फ्रीजिंग पॉइंट आहे कोणाचं? पाण्याचं. हे जर काय असेल तर हे काय आहे? उत्कलन बिंदू आहे. कळालं का? उत्कलन बिंदू आहे, उकळण्याचा बिंदू आहे. पाणी 100 डिग्री सेल्सिअसला उकळायला सुरुवात होऊन जातं म्हणून त्याला आपण उत्कलन बिंदू म्हणतो. आणि हा गोटन बिंदू आणि हा ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर आहे. हे 273 म्हणजे असं काही स्पेसिफिक नाहीये, तर एक तापमान आहे तो. तर अशा प्रकारे ह्या किमती लक्षात ठेवा. येणाऱ्या काळात तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. पाण्याचे आकारमान सर्वात कमी किती तापमानाला असते असं विचारलेलं आहे. म्हणजे पाण्याचा आकारमान सर्वात कमी किती तापमानाला असते हे विचारलेलं आहे. बघा पाण्याच्या बाबतीत एक संकल्पना आहे, त्याला पाण्याचे
असंगत आचरण म्हणतो आपण रे, असंगत काय आहे, आचरण म्हणून ओळखलं जातं. म्हणजे पाण्याचं असंगत आचरण काय असते समजून घ्या. तर मित्रांनो माहित आहे का, जनरली जगातील कोणत्याही पदार्थाला तापमान जर वाढवलो तर ते प्रसरण पावते. कळलं का, जगातील कोणत्याही पदार्थाला उष्णता दिली, तापमान वाढवलं तर ते प्रसरण पावतं. आणि जर मला सांगा एखाद्या पदार्थाचं तापमान कमी केलं तर मला सांगा ते अंकुंचन पावतं, ते अंकुंचन पावत असतो. कोणताही पदार्थ, हा पेन घ्या, एखादं लोखंड घ्या, कोणताही पदार्थ, तापमान वाढवा प्रसरण पावतं, तापमान कमी केलं अंकुंचन पावतं. परंतु पाणी ठराविक तापमानाला ह्याच्या विरुद्ध गुणधर्म दाखवतं. कधी बघा, पाणी बाकीच्या तापमानाला तर ओके दाखवतं. समजा हे 0 डिग्री सेल्सिअस आहे, हा 1 आहे, 2, 3, 4, 5 डिग्री सेल्सिअस, 6 डिग्री सेल्सिअस अशा प्रकारे हे आहे. कळलं का, इकडं -1, -2, -3 आहे. आता इथं बघा, हा 0 पासून ते 4 डिग्री सेल्सिअस मध्ये हा मॅटर करतं. बाकीच्या वेळेस काय घडतं, बाकीच्या वेळेस समजा 5 डिग्री सेल्सिअस पासून पुढं जर तापमान आपण वाढवलं नियमानुसार पाणी प्रसरण पावतं. कुठं, 5 डिग्री सेल्सिअसच्या पुढे तापमान वाढवलं तर ते प्रसरण पावतं. किंवा तिकडून कमी, कळलं का, 5 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान कमी करत आणलो, तापमान कमी केलो तर ते अंकुंचन पावतं, जो नियमानुसार आहे की कोणत्याही पदार्थाचं तापमान वाढवा प्रसरण पावतं, कमी केलं तर अंकुंचन. परंतु जेव्हा पाणी 0 ते 4 डिग्री सेल्सिअसच्या मध्ये येतं तर त्यावेळेस तो ह्याच्यापेक्षा वेगळं गुणधर्म दाखवायला काय करतो, सुरुवात करून टाकतो. मित्रांनो कसं वेगळं गुणधर्म दाखवायला सुरुवात करतो ते बघा. जर बघा आता मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी जर 0 पासून ते 4 पर्यंत तापमान जर वाढवत नेलं, कळाला का, इथं काय होऊ राहिलं, तापमान मला सांगा वाढू राहिलं. तर ऍक्च्युअली नियमानुसार तापमान वाढल्यावर प्रसरण पावायला पाहिजे होतं. परंतु पाणी 0 ते 4 कडे येत असताना प्रसरण पावण्याच्या जागेवर अंकुंचन पावायला सुरुवात करतो. आणि नियमानुसार 4 पासून 0 कडे येत असताना ऍक्च्युअली तापमान कमी होऊ राहिलं, 4 पासून 0 पर्यंत. नियमानुसार तो अंकुंचन पावायला पाहिजे होतं, परंतु तो अंकुंचन न पावता तो प्रसरण पावत असतो. मग यालाच पाण्याचे असंगत आचरण म्हणतो. 0 ते 4 दरम्यान नियमाच्या विरुद्ध गुणधर्म दाखवतं. 0 पासून 4 कडे जात असताना तापमान वाढू राहिलं, प्रसरण पावण्याच्या जागेवर अंकुंचन पावतो. 4 पासून 0 कडे येत असताना तापमान कमी होऊ राहिलं, अंकुंचन होण्याच्या जागेवर प्रसरण पावतं. म्हणून बघा आता 0 पासून 4 कडे जात असताना अंकुंचन पावतो. म्हणजे 0 पेक्षा 1 डिग्री सेल्सिअसला पाणी जास्त अंकुंचन पावतं, 1 पेक्षा 2 डिग्री सेल्सिअसला पाणी जास्त अंकुंचन पावतं, 2 पेक्षा 3 डिग्री सेल्सिअसला पाणी जास्त अंकुंचन पावतं, 3 पेक्षा 4 डिग्री सेल्सिअसला जास्त अंकुंचन पावतं. म्हणजे सर्वात जास्त पाणी जर कोणत्या ठिकाणी अंकुंचन पावत असेल तर सर्वात जास्त पाणी अंकुंचन पावतं 4 डिग्री सेल्सिअसला. म्हणून मला सांगा 4 डिग्री सेल्सिअसला पाण्याचं आकारमान सर्वात कमी असतं. 4 डिग्री सेल्सिअसला पाण्याचा आकारमान सर्वात कमी असतं. म्हणून उत्तर यायला पाहिजे तिसरं, कारण त्यांनी म्हटलंय की पाण्याचे आकारमान सर्वात कमी किती तापमानाला असते, तर उत्तर असायला पाहिजे 4 डिग्री सेल्सिअसला आकारमान सर्वात कमी असतं. आकारमान कमी म्हणजे याचा अर्थ मला सांगा घनता काय असेल रे, त्यावेळेस मला सांगा घनता काय असते, जास्त असू शकते. तर अशा प्रकारे मला सांगा या ठिकाणी हे पाण्याचं असंगत आचरण आहे. लक्षात राहू द्या काय सांगितलं. 1808 मध्ये खालील अणूच्या संबंधी कोणत्या शास्त्रज्ञाने सिद्धांत मांडला. दिलेले डेमोक्रेटिस, कळाला का, डेमोक्रेटिस आहे, जे थॉम्सन, रुदरफोर्ड आहे आणि जॉन डॉल्टन. तर मित्रांनो माहित आहे का 1808 ला अणूच्या संबंधी सिद्धांत मांडणाऱ्या शास्त्रज्ञाचं नाव आहे जॉन डॉल्टन. यांनी 1808 मध्ये अणूचा सिद्धांत मांडला. यानंतर जर बघितलं डेमोक्रेटिस यांनी इसवीसन पूर्व, कळाला का, इसवीसन पूर्व 430 मध्ये सिद्धांत मांडला आणि ह्यांनी पहिल्यांदा अणूला ॲटमस हे नाव दिलं. कळाला का, कोणी नाव दिलं ॲटमस, डेमोक्रेटिस. जे थॉम्सन जो आहे, कळाला का, ह्यांनी काय केलं मित्रांनो माहित आहे का, हे पहिला शास्त्रज्ञ जो अणूला छेदून आतमध्ये गेला. कधीची गोष्ट आहे, 1897 ला ह्यांनी सिद्धांत मांडला अणूच्या संबंधित. आणि ह्यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला. नंतर सांगितलं की अणू हा कलिंगडासारखा दिसतो, कलिंगडासारखा टरबूजची भूमिका दिली मित्रांनो. यानंतर रुदरफोर्डनी 1911 ला सिद्धांत मांडलं आणि सांगितलं की जो अणू असतं, अणूच्या केंद्रकाचा शोध लावला. केंद्रकाचा शोध जर कुणी लावलं,
तर रुदरफोर्डनी लावलेला आहे. अल्फा किरणाचा पण शोध मला सांगा रुदरफोर्डनी लावलेला आहे. तर अशा प्रकारे या शास्त्रज्ञांचं थोडं माहिती असू द्या, डिटेल नको, पण असे फॅक्च्युअल प्रश्न तुम्हाला सरळ सेवेला विचारले जातात, ही गोष्ट तुम्हाला समजणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे मला सांगा डेमोक्रेटिस झालं, जे थॉम्सन झालं, रुदरफोर्ड झालं, जॉन डाल्टन झालं, ह्या सगळ्यांनी मला सांगा सिद्धांत काय आहे मांडलेला आहे. बघा अनुभवीमध्ये इंधन, अणुइंधन कळाला का, अणुभट्टी आहे, इथं स्पेलिंग मिस्टेक आहे, याला अणुभट्टी म्हणतो. अणुभट्टीमध्ये इंधन म्हणून मला सांगा खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचा वापर होतो अणुभट्टीमध्ये. तर अणुभट्टीमध्ये किरणोत्सारित मूलद्रव्यांचा वापर करावा लागतं. किरणोत्सारित आणि किरणोत्सारित गुणधर्म दाखवणारे अनेक मूलद्रव्ये आहेत, पण सगळे मूलद्रव्य मला सांगा चैन रिॲक्शन तयार करू शकत नाही अणुभट्टीमध्ये, म्हणजे काय पेटत नाही. तर यासाठी काय वापरलं जातं, सगळ्यात महत्वाचं युरेनियम 235 वापरलं जातं आणि प्लुटोनियम 239 यांचा वापर केला जातो. तर हे दोन मूलद्रव्य सर्वात जास्त वापरलं जातं. तर या ठिकाणी युरेनियम 235 तुमचं उत्तर असायला पाहिजे. आणि हे जर ऑप्शन मध्ये नसलं असतं तर ऑप्शन मध्ये प्लुटोनियम 239 याचा पण वापर करता येतं. दुसरा अणुबॉम्ब जो आहे हिरोशिमा नागासाकीवर टाकलं होतं, तर दुसरा अणुबॉम्ब हा प्लुटोनियम 239च्या साहाय्याने निर्माण केलं गेलेलं होतं. सगळ्या अणुइंधनामध्ये सर्वात प्युअर जर कोण असेल, सर्वात प्युअर आहे युरेनियम 235, परंतु त्याचं प्रमाण खूप कमी असतं निसर्गामध्ये. त्याला शोधणे म्हणजे मिलीग्राम शोधण्यासाठी पण खूप जास्त प्रॉब्लेम आहे, कारण तो एवढं उपलब्ध नाही आहे. पण सर्वात प्युअर आहे, सगळ्यात जास्त प्रायोरिटी युरेनियम 235ला दिलं जातं. यानंतर बघा, जर तुम्ही आरोग्य सेवकाची बॅच फॉर्म भरणार असाल तर आरोग्य सेवकासाठी मित्रांनो माहित आहे का, दी तांत्रिक अभ्यासक्रमाची बॅच आहे 200 पैकी 80 गुणासाठी आहे. बघा 40 प्रश्न आणि 80 गुण यासाठी ही बॅच तुम्हाला सायन्स बाय अशोक पवार या ऍप्लिकेशनवर उपलब्ध आहे. जर तुम्हाला आरोग्य सेवकाचा फॉर्म भरून परीक्षा पास व्हायची असेल तर 80 गुणांची 200 पैकी फक्त विज्ञानचा अभ्यासक्रम आहे. टोटल नवीन अभ्यासक्रम आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पूर्ण रेकॉर्डेड बॅच आहे. कधीही बघू शकता, कोणत्याही टाइमला कुठून पण बघू शकता. 3 महिन्याची व्हॅलिडिटी असणार आहे, कळलं का, ज्याच्यामध्ये 6 महिन्याची व्हॅलिडिटी आहे, 6 महिन्याची व्हॅलिडिटी, ज्याच्यामध्ये सगळं सिलेबस कव्हर केलेला आहे. काही अडचण असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. आता बघा किरणोत्सारितेचे एकक काय, रेडिओ ऍक्टिव्हिटीचं एकक काय आहे, तर रेडिओ ऍक्टिव्हिटीचं एकक आहे बेक्वेरेल. मित्रांनो का बेक्वेरेल, कारण जर बघितलं मित्रांनो माहित आहे का, सगळ्यात पहिल्यांदा हेनरी बेक्वेरेल यांनी, कळलं का, बेक्वेरेल यांनी युरेनियम मूलद्रव्याचा शोध लावला आणि सांगितलं की या युरेनियम मूलद्रव्यातून न दिसणारे किरण बाहेर पडतात आणि त्या किरणाला सुरुवातीला युरेनिक किरण नाव दिलं. मित्रांनो कळलं का, काय नाव दिलं, युरेनिक किरण. हे जगामध्ये पहिल्यांदा हेनरी बेक्वेरेल यांनी सांगितलं. मित्रांनो काय सांगितलं की युरेनियम हा मूलद्रव्यातून न दिसणारे अदृश्य किरण बाहेर पडत असतात, त्या किरणांना युरेनिक किरण नाव दिलं. तोपर्यंत कोणालाही माहित नव्हतं की एखाद्या मूलद्रव्याच्या केंद्रकातून रेडिएशन बाहेर पडतात म्हणून. पहिल्यांदा बेक्वेरेल यांनी केलं आणि नंतर मला सांगा मेरी क्युरी, कळलं का, मेरी क्युरी यांनी काय सांगितलं की हे किरणांना युरेनिक किरण नाव न देता मेरी क्युरी यांनी त्या किरणांना किरणोत्सारिता नाव दिलं. तर किरणोत्सारिता नाव कुणी दिलं, तर मेरी क्युरी यांनी, परंतु सर्वात पहिल्यांदा बेक्वेरेल यांनी सांगितलं. म्हणून किरणोत्सारितेचा जनक म्हणून पण जर कोणाला ओळखलं जात असेल तर जनक म्हणून मला सांगा बेक्वेरेलला ओळखलं जातं. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे मला सांगा हे आहे. या ठिकाणी नंतर बघा हा झेड आहे, बाकीचे एकक बघा, हे झेड आहे, म्हणजे हे काय आहे, वारंवारतेचं एकक आहे, त्याला हर्ट्स म्हणत असतो आपण, कळलं का, हर्ट्स. डेसिबल जर बघितलं, जो साऊंड आहे या साऊंडचा जो लाऊडनेस आहे, कळलं करे, लाऊडनेस आहे, उच्चता, या लाऊडनेस हा डेसिबल मध्ये मोजत असतो आपण, कळाला का, लाऊडनेस आवाजाची उच्चता. डाल्टन जो आहे तर डाल्टन हा वस्तुमान, कळाला का, कोणाचं, अणूचा वस्तुमान जर मोजायचं असेल तर डाल्टन मध्ये मोजतात, कळाला का. किरणोत्सारिता बेक्वेरेल मध्ये मोजतात. डेसिबल आवाजाची लाऊडनेस उच्चता, हर्ट्स मला सांगा वारंवारता, त्याच्यामध्ये मोजत असतो आपण. खालीलपैकी कळाला का सेंद्रिय आहे, सेंद्रिय संयुग कोणते. आता बघा संयुग 2 प्रकारचे असतात रे, संयुग 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे काय मित्रांनो माहित आहे का, त्याला सेंद्रिय म्हणत असतो आणि दुसरं म्हणजे त्याला असेंद्रिय म्हणून ओळखलं जातं. लक्षात ठेवा. फास्ट का सांगतो, कारण वेळ नाहीये की निवांत घ्यायचं, तर कमी वेळेमध्ये पटापट बघून घ्या. एखादं क्वेश्चन रिफ्लेक्ट झालं तर 100% त्याचा फायदा होणार आहे.
सेंद्रिय आणि असेंद्रिय दोन गटामध्ये पदार्थांचं किंवा संयुगांचं आपण वर्गीकरण करत असतो, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक. सेंद्रिय कोणाला म्हणतात माहित आहे का? असे पदार्थ ज्याची निर्मिती आपल्याला वनस्पती आणि प्राणी ह्यांच्यापासून होते त्या पदार्थाला सेंद्रिय म्हणायचं. मग वनस्पती आणि प्राणीपासून काय काय भेटतं आपल्याला? वनस्पतीपासून पाला पाचोळा भेटतं, कळलं का? पाला पाचोळा भेटतं. यानंतर मला सांगा, यानंतर जर बघितलं कर्बोदके भेटतं, मेद भेटतं, प्रथिने भेटतं, जीवनसत्वे हे सगळे वनस्पतीपासून भेटतात. तर हे सगळेचे सगळे जे वनस्पती आणि प्राण्यापासून भेटणारे पदार्थ आहेत यांना म्हणायचं सेंद्रिय. असेंद्रिय कोण आहेत? तर असेंद्रिय मला सांगा, जर बघितलं तर असेंद्रियची निर्मिती, कळलं का? निर्मिती वनस्पती किंवा प्राणीपासून होत नाही, तर ते खनिजाच्या स्वरूपात प्रेझेंट असतात. उदाहरणार्थ लोखंड, कॅल्शियम, ॲल्युमिनियम, कळलं का? कॉपर, हे जे काही खनिज आहे, H2O, पाणी वगैरे, ते आपल्याला वनस्पती किंवा प्राणी नाही तयार करत. हे ऐकलंय का की एखादा प्राणी सापडला जो लोखंडाची निर्मिती करत होता, एखादी वनस्पती सापडली ॲल्युमिनियम तयार करत होती. तर हे ते पदार्थ आहेत जे सजीव तयार करत नाही, त्यांना म्हणायचं असेंद्रिय. ते पदार्थ ज्यांची निर्मिती सजीवापासून होते, वनस्पती किंवा प्राण्यांपासून होते, तर त्या पदार्थांना म्हणायचं मित्रांनो सेंद्रिय. ह्याच्यापैकी विचारले त्यांनी सेंद्रिय संयुग कोणते? तर मला सांगा, वनस्पतीचा पाला पाचोळा हा सेंद्रिय संयुग आहे का? कारण तो वनस्पतीपासून तयार होता. लोखंड, पाणी आणि हवा ह्याला सजीव तयार करत नाही, म्हणून हे तिघेची तिघ काय आहेत? असेंद्रिय पदार्थ आहेत, इनऑर्गॅनिक पदार्थ आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला ओळखता यायला पाहिजे मित्रांनो. मूलद्रव्याची आधुनिक आवर्त सारणी कुणी मांडली? मूलद्रव्याची आधुनिक आवर्त सारणी कुणी मांडली? तर ह्याचं उत्तर आहे मोसले. मोसले यांनी मॉडर्न पिरियोडिक टेबल मांडलेलं आहे, ज्याच्यामध्ये मला सांगा ज्या आडव्या ओळी असतात त्यांना आवर्तने म्हणतात, आवर्तने. आणि मोसलेच्या आवर्त सारणीमध्ये 7 आवर्तने आहेत आडव्या ओळी, उभ्या ओळींना गण म्हणतात. आणि मोसलेच्या ह्याच्यामध्ये आवर्त सारणीमध्ये एकूण 18 गणांचा समावेश होतो मित्रांनो, कळलं का? जर बघितलं तर अशा पद्धतीने लक्षात राहू द्या. आणखी एक्स्ट्रा थोडंफार वाचून घ्या की 18व्या गणात निष्क्रिय मूलद्रव्ये आहेत, 17व्या गणात मित्रांनो हॅलोजन मूलद्रव्ये आहेत. पहिलं आणि दुसरं गण हे धातूपासून बनलेले असतात, हे सगळं. यानंतर बघा, मोसलेची जी आवर्त सारणी आहे ही कोणावर डिपेंड आहे असा प्रश्न विचारला तर मोसलेची आवर्त सारणी अणुअंक यानी ॲटॉमिक नंबरवर डिपेंड आहे, कळलं का? जी आधुनिक आवर्त सारणी आहे. मेंडेलिव यांनी पण मला सांगा आवर्त सारणी मांडली. आवर्त सारणी परिपूर्णपणे मांडणारा पहिला शास्त्रज्ञ होता. त्यावेळेस त्यांनी एकूण 63 मूलद्रव्यांना जागा दिली. परंतु मित्रांनो माहित आहे का, मेंडेलिव यांनी मांडणी करत असताना अणुवस्तुमान हा गुणधर्म घेतलं होतं. तर तुम्हाला जर प्रश्न विचारलं की मेंडेलिवची आवर्त सारणी कोणावर डिपेंड आहे? अणुवस्तुमानावर. मोसलेची कोणावर डिपेंड आहे? अणुअंकावर. मला सांगा, जर बघितलं या ठिकाणी आपण बघूया, या ठिकाणी आधुनिक नाही, या ठिकाणी न्यूलँड्स आहे. न्यूलँड्स, कळलं का? न्यूलँड्स यांनी काय केलं? अष्टकाचा नियम दिलं. अष्टकाचा नियम काय म्हटलं यांनी म्हटलं की जर मूलद्रव्याच्या वस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली, म्हणजे याचा अर्थ मला सांगा न्यूलँडचा नियम पण अणूच्या वस्तुमानावर डिपेंड करत होता. आणि त्यांनी सांगितलं की जर अणूच्या वस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली तर प्रत्येक 8व्या मूलद्रव्याच्या नंतर गुणधर्म सारखा आढळतो. आणि सगळ्यात पहिल्यांदा मांडणी करणारा डोबेरायनर ह्यांनी पण मांडणी करत असताना अणुवस्तुमान गुणधर्म घेतला आणि ह्यांनी 3 मूलद्रव्यांचा गट बनवलं आणि सांगितलं की अशा प्रकारे पहिलं, दुसरं, तिसरं, आणि सांगितलं पहिल्या आणि तिसऱ्याच्या वस्तुमानाची सरासरी ही मधल्या एवढी जर येत असेल तर त्यांना त्रिके म्हणता येईल. मग अशा प्रकारे डोबेरायनरांनी त्रिके मांडलं, अणुवस्तुमान गुणधर्म घेतलं. न्यूलँड्सनी अष्टके मांडले, अणुवस्तुमान गुणधर्म घेतलं. मेंडेलिव्हनी पण अणुवस्तुमान गुणधर्म घेतला. पण मोसलेची आवर्त सारणी ही अणुअंकावर डिपेंड आहे, ॲटॉमिक नंबरवर. खालीलपैकी कोणता मूलद्रव्य अधातू आहे, नॉन मेटल आहे, ज्याच्यातून विद्युतधारेचं वहन होत नाही असून सर्वात जास्त चकाकतो मित्रांनो? आता नॉन मेटलचे गुणधर्म काय आहेत? अधातू जनरली काय म्हणतात माहित आहे का? अधातू मला सांगा, पहिलं पॉइंट, अधातू मृदू असतात, कळलं का? त्यांना चकाकी नसते, समजून राहिलं का? ते विद्युतधारेचे ध्रुवाक असतात, हे काही गुणधर्म आहेत. पत्रा बनवता येत नाही, तार काढता येत नाही. परंतु बघा या ठिकाणी मला सांगा डायमंड हा अधातू आहे,
परंतु मित्रांनो माहित आहे का, अधातू असून सुद्धा कळलं का, अधातू असून सुद्धा तो सर्वात जास्त चकाकतो। तसेच मला सांगा नैसर्गिकपणे आढळणाऱ्यामध्ये सर्वात कळलं का, सर्वात जास्त जर कठीण पदार्थ कोणता आहे जो नैसर्गिकपणे आढळतो तर तो आहे डायमंड। अधातू असून पण तो सर्वात कठीण आहे आणि अधातू असून पण तो सर्वात जास्त चकाकतो। चांदी ही धातू आहे कळलं का, ही मेटल आहे। मला सांगा सोने पण धातू आहेत आणि चांदी धातू आहे आणि यामधून सर्वाधिक कळलं का प्रमाणात विद्युत धारेचं वहन होतं, करंटचं वहन होतं मित्रांनो। कोणामधून? चांदीमधून। पारा जो आहे ज्याला मर्क्युरी म्हणतो आपण कळलं का, मर्क्युरी म्हणून ओळखलं जातं, हा धातू आहे तरी मला सांगा हा द्रव अवस्थेत आढळतो, कारण जनरली धातू हे स्थायू अवस्थेत आढळतात, परंतु पारा धातू असून पण द्रव अवस्थेत असतो आणि हा सुपर कंडक्टिव्हिटी कळलं का रे, सुपर कंडक्टिव्हिटी गुणधर्म दाखवत असतो। म्हणजे ह्याच्यातून मला सांगा सुपर कंडक्टिव्हिटी म्हणून ओळखलं जातं। विद्युत धारेचं वहन 100% होऊ शकतं। ठराविक तापमानाला पारा जो आहे कळलं का त्याच्यातलं रोध 0 होऊन जातं, म्हणून त्याला सुपर कंडक्टिव्हिटी गुणधर्म दाखवणारा धातू म्हणतो पारा। तर अशा प्रकारे काही धातूंची ओळख राहू द्या जिच्या रिलेटेड प्रश्न आला की तुम्हाला सांगता यायला पाहिजे। आता बघा खालीलपैकी लोखंडाचा धातू कोणतं, लोखंड कोणापासून भेटतं असं विचारलंय। तर यामध्ये मॅग्नेसाइट, डोलोमाइट, कार्नेलाइट आणि मॅग्नेटाइट आहे। तर मित्रांनो वरचे तिघ जे आहेत ना, ह्या तिघांमधून आपल्याला मॅग्नेशियम मिळतं रे, कारण मॅग्नेशियम मिळतं जो Mg ने दाखवतो आपण कळलं का। आणि हे मॅग्नेटाइट जो आहे कळलं का, ज्याला दुसरं मॅग्नेटाइट जो आहे हे मध्ये जर बघितलं तर हे ह्याच्यापासून काय भेटतं आपल्याला, लोखंड भेटतं, म्हणून लोखंडाचा खनिज म्हणून मॅग्नेटाइटला ओळखलं जातं। बाकीचे मॅग्नेसाइट, डोलोमाइट, कार्नेलाइट हे ह्याच्यापासून मॅग्नेशियम मिळतं, म्हणून हे मॅग्नेशियमचे धातुके आहेत। तर काही ॲल्युमिनियमचे लक्षात ठेवा, जसं बॉक्साइट आहे, तर असे काही लक्षात ठेवा ज्याच्यावर प्रश्न आला की तुम्हाला सांगता यायला पाहिजे। खालीलपैकी सदिश राशी कोणती? राशी 2 प्रकारच्या असतात मित्रांनो कळलं का, क्वांटिटी 2 प्रकारच्या असतात। एक असते काय माहित आहे का, आदिश राशी, आदिशला आपण स्केलर क्वांटिटी म्हणतो, आणि दुसरा असते त्याला म्हणतो आपण सदिश राशी, ज्याला आपण वेक्टर क्वांटिटी म्हणतो। फरक काय बघा, एखादा घटक दाखवत असताना फक्त आणि फक्त क्वांटिटीचा वापर करत असेल, फक्त काय क्वांटिटीचा वापर करत असेल तर त्याला म्हणायचं आदिश राशी। पण एखादी किंमत दाखवत असताना क्वांटिटीचा जर वापर करताच येतं कळलं का, तसेच मला सांगा ते दाखवण्यासाठी दिशा महत्वाची असते, यानी डायरेक्शनची गरज असते। मग एखादी किंमत दाखवत असताना दिशा आणि ती किंमत दोन्हींची गरज असते, तेव्हा त्याला वेक्टर किंवा सदिश राशी म्हणतात। एखादा घटक दाखवत असताना फक्त एखादी किंमतीची गरज आहे, दिशेची गरज नाही, त्याला म्हणतात आदिश राशी। मग बघा आदिश राशीचे काय काय असणार आहे, आदिश राशी अंतर हे आदिश राशी आहे कळलं का, वेळ हे आदिश राशी आहे, चाल ही आदिश राशी आहे, स्पीड। चौथं वस्तुमान ही आदिश राशी आहे। तर मला सांगा वस्तुमान, चाल, वेळ, अंतर दाखवत असताना आपल्याला दिशा दाखवायची गरज नाही। 4 वाजले म्हणतो आपण, उत्तरेला या दिशेला 4 वाजले, या दिशेला 3 वाजले नाही म्हणत। मग एखादी घटक सांगत असताना फक्त संख्येच्या आधारे सांगले जात असेल तर त्याला स्केलर क्वांटिटी किंवा आदिश राशी म्हणायचं, ज्याच्यामध्ये अंतर, वेळ, वस्तुमान, चाल येतं। सदिश राशीमध्ये मला सांगा दिशा पण सांगावी लागते। कोण कोण येतं, सदिश राशीमध्ये विस्थापन येतं, यानंतर सदिश राशीमध्ये वेग येतं, यानंतर मला सांगा सदिश राशीमध्ये त्वरण येतं, यानंतर मला सांगा जर बघितलं सदिश राशीमध्ये जर काय असेल आणखी, तर मित्रांनो माहित आहे का सदिश राशीमध्ये आपण म्हणू शकतो आणखी एखादा घटक कोणतं येऊ शकतो रे, विस्थापन झालं, त्वरण झालं, वेग झालं, यानंतर वजन पण येतं, तर वजनाला पण दिशेची गरज असते। तर अशा प्रकारे हे सगळे सदिश राशी आहेत, ज्याच्यामध्ये या सगळ्यांना दाखवण्यासाठी काय काय लागतं, या सगळ्यांना दाखवण्यासाठी एक किंमत लागते ज्याला क्वांटिटी म्हणतो। जसं विस्थापन 10 मीटर झालं, 20-50 मीटर पर सेकंदाने वेग झालं, त्वरण 40 मीटर पर सेकंदचा वर्ग आहे, वजन 80 kg आहे, असं तर दाखवावंच लागतं। यासोबत मला सांगा या दाखवण्यासाठी दिशेची पण गरज असते, म्हणून हे सगळेचे सगळे वेक्टर क्वांटिटी आणि सदिश राशी आहे। आता इथं वेक्टर विचारलंय,
तर अंतर, वेळ, वस्तुमान आणि विस्थापन. तर हे तिघही मला सांगा वरचे आदिश राशी आहे, ज्याला स्केलर क्वांटिटी म्हणतो, जे फक्त किमतीवर डिपेंड आहे, दिशेची गरज नाही. विस्थापन जर बघितलं तर ही वेक्टर क्वांटिटी आहे, कारण विस्थापनाला दाखवण्यासाठी किंमत पण लागते आणि दिशा पण लागते, म्हणून विस्थापन तुमचं उत्तर असायला पाहिजे. असे सरळ सेवेला प्रश्न विचारले जातात मित्रांनो. आता बघा, गाडीच्या साइड ग्लासमध्ये खालीलपैकी कळलं का कोणत्या आरशाचा वापर होतो? आरसा साइड ग्लासमध्ये. तर साइड ग्लासमध्ये जो आरसा वापरला जातं त्या आरशाचं नाव आहे बहिर्वक्र आरसा. कळलं का? आता या आरशामध्ये जी प्रतिमा तयार होते ना तुमच्या गाडीच्या साइड ग्लासमध्ये, ती नेहमी आभासी असते आणि वस्तूपेक्षा मला सांगा थोडी लहान दिसते, म्हणून ती जवळ असल्यासारखी दिसते. कळलं का? बघा, बहिर्वक्र आरसा जो साइड ग्लास लावलाय त्याच्यामधली प्रतिमा आभासी असते आणि ती प्रतिमा सुलट पण असते आणि ती वस्तूपेक्षा लहान दिसते. कळलं का? लहान दिसते म्हणून मला सांगा जवळ वाटते. आरशामध्ये कळलं का साइड ग्लास मध्ये पाठीमागची गाडी थोडी जवळ वाटते आपल्याला ऍक्च्युअल जागेपेक्षा. का? कारण त्या आरशामध्ये प्रतिमा थोडी लहान तयार होते. आंतरवक्र आरशाचा वापर कुठं केलं जातं? जो फ्लॅश लाईट आहे, कळलं का? फ्लॅश लाईट मध्ये किंवा मला सांगा हेडलाईट जो आहे गाडीचा, हेडलाईट मध्ये आंतरवक्र आरशाचा वापर करतो. का? कारण की आंतरवक्र आरसा प्रकाश जो आहे या प्रकाशाला एकत्र ठेवतो मित्रांनो, विखरू देत नाही. तर बहिर्वक्र आरसा जो प्रकाश आहे या प्रकाशाला विखरतो म्हणजे डायव्हर्ट करतो सगळं दिशेने. मग हे फरक आहे. आंतरवक्र भिंग आणि बहिर्वक्र भिंग यांना तुम्ही चष्मे म्हणता, जे वेगवेगळ्या डिसऑर्डर मध्ये वापरतो आपण. कळलं का? आंतरवक्र भिंगाचा वापर मला सांगा निकटद्रष्टिता या दोषामध्ये होतं. कळलं का? आणि बहिर्वक्र भिंगाचा वापर मित्रांनो दूरदृष्टिता या दोषामध्ये होतो. कळलं का? आंतरवक्र भिंग जो आहे ह्याची जी शक्ती आहे ना सांगत असताना निगेटिव्ह मध्ये सांगतो आणि बहिर्वक्र भिंगाची शक्ती पॉझिटिव्ह मध्ये. मग ज्याला पॉझिटिव्ह पॉइंटचे चष्मे आहेत त्या सगळ्यांना बहिर्वक्र भिंग आहे तो, आणि त्या सगळ्यांना दूरदृष्टिता आजार असतो. ज्या लोकांना निगेटिव्ह पॉइंटचे आहेत त्यांना अंतर्वक्र भिंग आहे समजा, त्यांना निकटदृष्टिता आजार आहे. सर या आजारामध्ये काय होतं? तर मित्रांनो निकटदृष्टितामध्ये जवळचं दिसतं परंतु दूरचं दिसत नाही. जवळचं दिसतं परंतु दूरचं दिसत नाही. हे कोणामध्ये होतं? निकटदृष्टितामध्ये. ज्यांना निगेटिव्ह पॉइंटचे चष्मे आहेत त्यांना जवळचं दिसतं परंतु दूरचं दिसत नाही. म्हणजे काय रे? घरातले सगळे दिसतात, शेजारचं स्पष्ट दिसत नाही, शेजारचं स्पष्ट ओळखता येत नाही. हे निकटदृष्टितावाले. ज्यांना पॉझिटिव्ह पॉइंटचे चष्मे आहेत, कारण पॉझिटिव्ह शक्ती बहिर्वक्र भिंगाची असते. दूरदृष्टिता त्यांना हा दोष आहे, ज्यामध्ये दूरचं दिसतं स्पष्ट. कळलं का? परंतु जवळचं दिसत नाही. कळलं का? दूरचं दिसतं परंतु जवळचं दिसत नाही. ते कोणता असेल तर तो असणारे बहिर्वक्र भिंग. तर अशा प्रकारे मला सांगा हे समजून घ्या, ह्याचे उपयोग विचारतात. ध्वनीची पातळी कशात मोजतात? कळलं का? हर्ट्स मध्ये, डेसिबल मध्ये, मीटर पर सेकंद, वॅट. तर डेसिबल मध्ये मोजतात. कळलं का रे? डेसिबल मध्ये मोजतात पातळी ध्वनीची पातळी कोणावर डिपेंड आहे? तर ध्वनीच्या आयामावर डिपेंड असतं. कळलं का? यानंतर हर्ट्स काय रे? वारंवारता मोजतो आपण हर्ट्स मध्ये, लक्षात राहू द्या. आणि हे मीटर पर सेकंद कशाचं आहे? वेगाचा एकक आहे. वॅट कशाचा आहे? तर मित्रांनो वॅट हा शक्तीचा एकक आहे, पॉवरचा एकक आहे. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. कळलं? तर अशा प्रकारे हे व्यवस्थित बघून घ्या एकक काय आहेत. सिंगल लाईन प्रश्न विचारले जातात. तर या पद्धतीचे घरातील वितळतार कशापासून बनलेली असते? धातू, कथील, लीड पासून, लोह क्रोमियम पासून, तांबे आणि कथील पासून. तर मला सांगा जर बघितलं तर या दोघांपासून बनलेली असते. कळलं का? वितळतार त्याला फ्यूज वायर म्हणतात. कळलं का? आणि ही काय रे? एकसर पद्धतीत जोडलेली असते आपल्या फ्यूज मध्ये. ह्याचं काम काय असतं माहित आहे का? जर अचानक विद्युत पुरवठा वाढला, जसं ही फ्यूज वायर आहे आणि इकडून करंट येऊ राहिला आणि पुढे जाऊ राहिला, जर इथून येणारा करंट कळलं का अचानक वाढला तर ही तुटून जाते मित्रांनो. का? कारण की या ठिकाणी उष्णता जी आहे
वाढून जाते, कारण वितळ तारेचा रोध जास्त असतो आणि ते तापमान उष्णता वाढल्यामुळे ती तार वितळते, विद्युतधारा खंडित झाल्यामुळं पुढे असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंना धोका होत नाही, ते जळत नाही. मित्रांनो, कळलं का इथपर्यंत? तर हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. जीची किंमत सर्वात जास्त कुठे असते? स्मॉल जी म्हणजे काय रे? त्याला म्हणतात गुरुत्व त्वरण म्हणून ओळखलं जातं. ह्याची किंमत कुठं जास्त असते बघा. समजा ही आपली पृथ्वी आहे, अशा प्रकारे हे इक्वेटर यानी विषुवृत्त आहे, वरच्या बाजूला ध्रुव आहे या ठिकाणी. आता बघा जीची किंमत कुठं जास्त असते कुठं कमी असते ते मी तुम्हाला सांगतो. वस्तू जर वरतून खाली या पृष्ठभागाकडे येत असेल ध्रुवाकडे, कळलं का, तर जीची किंमत मला सांगा वाढते, कळलं का? वरतून खाली येताना पृष्ठभागापासून वरती जात असेल तर जीची किंमत मला सांगा कमी होत जाते. जर बघितलं या पृष्ठभागावर जो ध्रुव आहे, ध्रुवावर जीची किंमत मला सांगा 9.83 मीटर पर सेकंदचा वर्ग असते ध्रुवावर. यानंतर बघा, यानंतर विषुवृत्तावर किती असते? तर विषुवृत्तावर मला सांगा जीची किंमत असते 9.78, कळला का, मीटर पर सेकंदचा वर्ग. कुठं? इक्वेटरवर असते. या ठिकाणी मला सांगा पृथ्वीचा केंद्रक आहे, पृथ्वीच्या केंद्रकात जीची किंमत 0 असते. तर बघा, सर्वात जास्त जीची किंमत ही ध्रुवावर असते. का? कारण तिथं अंतर कमी असल्यामुळे बल सर्वात जास्त असतो, म्हणून जीची किंमत जास्त असते. विषुवृत्तावर कमी असतं म्हणून सर्वात जास्त ध्रुवावर ह्याचं उत्तर असेल. विषुवृत्तावर कमी आहे, किती आहे? 9.78 आहे, इथं 9.83 आहे, आणि ओरली पृथ्वीवर आपण किती घेतो? 9.8 घेतो अप्रॉक्सिमेट. म्हणून मी म्हटलं स्मॉल जीची किंमत जागेनुसार बदलत असते. पृथ्वीच्या केंद्रकात 0 असते, हवेत जसं जसं वरती जावं जीची किंमत कमी होत जाते, आणि हवेतून पृष्ठभागाकडे जसं जसं यावं जीची किंमत वाढत जाते. अशा प्रकारचं मला सांगा हा डेटाबेस आहे, लक्षात राहू द्या. तर या ठिकाणी बघा, मी तुम्हाला व्यवस्थित सगळ्या प्रश्नांचं विश्लेषण दिलेलं आहे. याच पद्धतीचे सरळ सेवेला प्रश्न येऊ शकतात, ह्याच्याच अनुषंगाने असणारा आणखी थोडंफार डेटाबेस बघून जा, म्हणजे याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. मित्रांनो, माहित आहे का, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका. येणाऱ्या काळात सरळ सेवेसाठी सायन्स असो किंवा राज्यसेवेसाठी असो किंवा कंबाईनच्या परीक्षेसाठी असो किंवा टेक्निकलसाठी असो, कोणत्याही आरोग्य सेवकासाठी असो, कोणत्याही एक्झामला सायन्सला जर काही घटक असतील ते आवर्जून मी या यूट्यूब चॅनलला तुमच्यासाठी घेऊन येईल. तर तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा प्ले स्टोअरवरून सायन्स बाय अशोक पवार, आणि जर बॅचेस काही गरज असेल ऑफलाईन ऑनलाईन खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. आवर्जून तुम्हाला सगळी माहिती कळवली जाईल. तर या ठिकाणी थांबतो विद्यार्थी मित्रांनो, भेटू आपण पुढच्या लेक्चरला. धन्यवाद.